नमस्कार, मी बापू गायकवाड. राज्यसेवा 2024चा फॉर्म 29 डिसेंबरला सुटला होता. सुटल्यानंतर हे फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू होती आणि फॉर्म भरून पण झाले होते. त्याच्यानंतर इलेक्शन आणि SABC यामुळे ह्या एक्झामसाठी जी डेट होती 28 एप्रिल ती पण पोस्टपोन झाली आणि मग SABC हे आरक्षण लागू झालं ह्या एक्झामला. त्यामुळे ह्या एक्झामच्या पदांबाबत आरक्षणाबाबत त्या डिपार्टमेंटकडनं परत एकदा मागणीपत्र मागवण्यासाठी MPSCने विनंती केली. त्यामुळे SABC हा प्रवर्ग जेव्हा ऍड होतो तेव्हा नव्याने जे ओपनचे विद्यार्थी असतील, EWS विद्यार्थी असतील किंवा तिसरा मुद्दा जे ओपनचे असे विद्यार्थी होते जे वयाधिक असल्या कारणाने म्हणजे 38 वर्ष कंप्लीट झाल्या कारणाने फॉर्म भरू शकत नव्हते. मात्र त्या ओपनच्या मराठा या प्रवर्गाला इथे SABC मार्फत फॉर्म भरण्याची संधी मिळालेली आहे आणि SABCचं एज लिमिट हे 43 वर्षापर्यंत आहे. म्हणजेच त्या उमेदवाराला आता फॉर्म भरण्याची संधी नव्याने लागू होणार आहे. मग असे उमेदवार जे वयाधिक झाल्यामुळे ओपन जनरलचे वयाधिक झाल्यामुळे किंवा ओपन कॅन्डिडेट वयाधिक झाल्यामुळे त्यांनी ओपन मधनं फॉर्म भरता आला नाही कारण 38+ होते. पण आता जर ते SABC सर्टिफिकेट त्यांना लागू होत असेल, मिळत असेल, त्यांच्याकडे असेल तर त्यांना वयाची लिमिट वाढली आहे 43. असे विद्यार्थी आता फॉर्म भरू शकतात. त्यासाठी MPSCने ही नवीन लिंक तुमच्यासाठी ओपन केली. फॉर्म कसा भरायचा थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. तिकडे जाण्या अगोदर जे विद्यार्थी याची तयारी करत असतील अशा विद्यार्थ्यांना इग्नाइट अकॅडमीकडनं राज्यसेवा पूर्व परीक्षा संयुक्त पूर्वपरीक्षा बॅच आपण लॉन्च केली आहे. ह्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला जो टॉपिक जो सब्जेक्ट अवघड जातो डायरेक्ट जम्प करून तो टॉपिक तुम्ही बघू शकता अशी रेकॉर्डेड बॅच आपण चालू केलेली आहे. फक्त 5,999 GSTची बॅच आहे. लगेच ऍप डाउनलोड करून परचेस करा किंवा खालच्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती घ्या. त्याचबरोबर कंबाईन सुद्धा बॅच येत्या काही काळात कंबाईनची जाहिरात येणार आहे. ती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण 3.0 ची चालू केली आहे. लगेच ऍप डाउनलोड करून परचेस करा किंवा खालच्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती घ्या. आता हे नोटिफिकेशन तुम्ही जर बघितलं तर हे आलेलं नोटिफिकेशन आहे 8 मेचं. मग 9 तारखेपासून फॉर्म भरला सुरुवात झाली आहे. नव्याने फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे. 24 तारखेपर्यंत म्हणजे 24 मे पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा. या दरम्यान कोण फॉर्म भरू शकतं तर 3 कॅन्डिडेट, ओपनचा जनरलचा कॅन्डिडेट, ओपन EWS कॅन्डिडेट आणि ओपनचा जो वयाधिक कॅन्डिडेट तो फॉर्म भरू शकतो. त्यापैकी वयाधिक विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा. ओपन वयाधिक उमेदवार फॉर्म भरू शकतो का तर यस, फॉर्म भरू शकतो. कसा भरू शकतो तर त्या उमेदवार काय करतात ओपन. आता मी जरी ओपन वयाधिक म्हटलं पण ह्या उमेदवाराचं जर SCBC सर्टिफिकेट काय सोशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास SCBC सर्टिफिकेट ज्याला 10% आरक्षण लागू करण्यात आलंय हे जर निघत असेल तरच तो फॉर्म भरू शकतो. अन्यथा फक्त ओपन वयाधिक आहे त्याच्याकडे SCBC नाही तो भरू शकत नाही. आता ओपनचं तुम्हाला माहिती आहे की एज लिमिट काय होतं 18 ते 38 होतं आणि आता SCBCचं एज लिमिट काय 18 ते 43. मग एखादा इथे कॅन्डिडेट होता ज्याला 39 वय असेल, 40 वय असेल, 41, 42 असेल जो की इथे SCBC लागू नव्हतं तेव्हा फॉर्म भरू शकत नव्हता. मात्र SCBC लागू झालाय त्याचं SCBC निघत असेल तर तो फॉर्म भरू शकतो. तो फॉर्म कसा भरायचा आहे थोडक्यात नोटिफिकेशन सांगतो तुम्हाला मी. बघा आता 29 डिसेंबर ओल्ड ही ऍड आहे. ओल्ड ऍड जर तुम्ही बघितली तर त्यामध्ये त्यांनी एज लिमिट दिलं होतं. बघा ओल्ड ऍड मध्ये त्यांनी एज लिमिट दिलं होतं. काय दिलं होतं तुम्हाला बघा इथे ओपन साठी एज लिमिट होतं 18, 19 ते 38. काही साठी 19 काही 18 आहे 38 पर्यंत होतं. मात्र तुम्ही SCBC मधून गेला तर तुम्ही वयाच्या 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो. हे झालं. जी एज कधीपर्यंत काउंट करता आता वयाधिक म्हणजे तुम्हाला एज पण बघा कधीपर्यंत तर बघा हे 2 जर सोडले निरीक्षण अधिकारी परिमंडळ अधिकारी गट ब हे जर सोडले तर सगळ्यांसाठी 1 एप्रिल 2024 पर्यंतचं वय लिमिट आहे. एक तर ओपनला 38 असावा का कॅटेगरीला 43 असावं यापर्यंत जे याच्यात बसत असतील ते फॉर्म भरू शकतात. आणि जे 2 पद आहेत त्या 2 पदांना एज लिमिट होतं कधीपर्यंत काउंट करायचं 25 जानेवारी 2024 पर्यंत काउंट करायचं. ह्या 2 पदांना बाकी सगळ्यांना 1 एप्रिल आहे. म्हणजे 1 एप्रिल 2024च्या आत जे विद्यार्थी SCBC सर्टिफिकेट काढू शकतात त्यांचं वय 43च्या आत असावं तो विद्यार्थी आता फॉर्म भरू शकतो. याचं लक्षात वयाधिक असल्या कारणाने तुम्ही फॉर्म भरू शकता. फॉर्म जरी भरलेला नव्हताच का वयाधिक झालं होते पण आता वयाधिक असल्याचं कारण करून तुम्ही फॉर्म भरू शकतात. आणि हा फॉर्म तुम्ही नव्यानं जर बघितलं त्या सूचना दिल्या कसा भरायचा फॉर्म तुम्हाला जायचं आहे तुमच्या प्रोफाईलमध्ये माय अकाउंटवर जायचं. माय अकाउंटवर गेलं की तुम्हाला लिंक वरती क्लिक करायचं आहे. आलेली लिंक आहे तुम्हाला ह्या ऍडच्या अगेन्स्ट लिंक आली त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. क्वेश्चन ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक केला तुम्हाला येणारं जी विंडो आहे त्यामध्ये काय माहिती नमूद करायची आहे. माहिती नमूद करून विकल्प पण तुम्ही देणार आहात.
जेवढे 22 संवर्ग नव्याने आता आलेले आहेत त्या 22 संवर्गाला विकल्प देणार. तुम्हाला पहिला ऑप्शन चॉईस काय, दुसरा काय, तिसरा काय, तुम्हाला डीवायएसपी व्हायचंय, सॉरी तुम्हाला डेप्युटी कलेक्टर व्हायचंय का, तुम्हाला एससी व्हायचंय का, ते ऑप्शन तुम्हाला द्यायचे आहे 22 ऑप्शन. आणि मग तुम्हाला असा फॉर्म भरून कंप्लीट करून सबमिट करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही इथे जाऊन फॉर्म, एकदम सिंपल प्रोसेस आहे, फॉर्म भरू शकतात तुम्ही. तुमचं अकाउंट रेडी असावं लागेल. आणि कधीपर्यंत भरायचं आहे तर आजपासून चालू झालं 9 मे पासून 24 मे याच्या दरम्यान तुम्हाला भरायचं आहे. बरोबर, तुम्हाला जर भरायचं असेल तुमच्याकडे एससीबीसी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, पहिला मुद्दा. दुसरं, तुमच्याकडे एनसीएल असणं पण गरजेचं आहे. ते असेल तर तुम्ही जाऊन लगेच फॉर्म भरू शकतात. पण ओपनचा जनरलचा विद्यार्थ्याला एससीबीसी नाही लागू होत, त्याला एससीबीसी नाही सर्टिफिकेट, तो फॉर्म भरू शकत नाही. मी परत सांगतो, ओपनचा कोणताही विद्यार्थी आता फॉर्म भरू शकत नाही, नवीन विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही. जे जुने विद्यार्थी आहेत तेच विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. पण वैयक्तिक कारणामुळे फॉर्म भरू नाही शकले असे विद्यार्थी पण फॉर्म भरू शकतात. सो ही प्रोसेस आहे, सिंपल प्रोसेस आहे. परत एकदा मी सांगतो, काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, काही अडचण असतील कळवा, सजेशन कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.